हॅलो, गुड मॉर्निंग. तू तिथे मी भाग 8. थोड्याच वेळात याची कार एका मोठ्या हॉस्पिटल समोर थांबली. तशी सिया वाराच्या वेगाने आत धावली. तिला आता सोबत यश असल्याचंही भान नव्हतं. आता तिला फक्त आईची ओढ लागली होती. ती ठीक तर असेल ना? तिला काही जास्त झालेलं नसावं इतकंच तिच्या मनात होतं. आणि मनात देवाचा धावा करत ती तशीच परत सुटली. यश सुद्धा तिच्या काळजीने तिच्या मागे मागे पडत होता. ते ते मा आ सिया अडखडत बोलत होती. डोळ्यातून अश्रू खडाखडा वाहत होते. सोबतच धावून आल्याने तिला धाप सुद्धा लागली होती. श्वास फुलला होता. तर रिसेप्शनिस्ट तिलाच बघत समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. मॅडम, तुम्ही शांत व्हा आणि मग सांगा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. रिसेप्शनिस्ट तिची अवस्था बघून बोलली. तसं सियाने आपल्या चेहऱ्यावरून आपला हात फिरवला. जोरात श्वास घेत स्वतःला शांत केले आणि बोलू लागले. पण पुन्हा तेच. आईच्या काळजीने तिचे शब्द जणू घशातच अडकत होते. तोच, आता इथे कुठली ऍक्सिडेंट केस आली आहे का? मागून याचा भारदस्त आवाज आला. तसंच यासोबत रिसेप्शनिस्टचं लक्ष सुद्धा एकत्रच तिकडे गेलं आणि समोर यशला बघून सिया तर थक्कच झाली. तर रिसेप्शनिस्ट मात्र यशच्या त्या पर्सनॅलिटी मध्ये हरवून गेली. तिच्या नजरा आपल्यावर जाणवताच यशने तिला रागाने बघितलं. तशी बिचारी रिसेप्शनिस्ट घाबरली आणि तिने आपली मान खाली घातली. तर यश तसाच ताडताड पावलं टाकत सियाजवळ येऊन उभा राहिला. आम्ही तुम्हाला काही विचारलं. त्याचा जबर आवाज पुन्हा घुमला. हो, ते ओटी. रिसेप्शनिस्टने सांगायला उशीर की. सियाने लगेच तिकडे धाव घेतली. यश सुद्धा तिच्या मागे पळाला. ओटीच्या दाराबाहेर त्या लाल दिव्याकडे एकटक बघत सिया मूक अश्रू ढाळत होती. तर यश थोड्या अंतरावर उभा राहून तिलाच बघत होता. मॅडम, अचानक येणाऱ्या त्या आवाजाने सियाचं लक्ष तिकडे गेलं. तर समोर नर्स हातात पेपर घेऊन उभी होती. सियाने न समजून तिला पाहिलं. मॅडम, हे हॉस्पिटल फॉर्मॅलिटीचे पेपर आहेत बोलून नर्सने ते पेपर सिया समोर केले. सिया थरथरत्या हाताने ते घ्यायला गेलीच की यशने स्वतः समोर येऊन ते घेतले. आम्ही बघू, तो रागीटपणे म्हणाला. त्याची बेबी डॉल या अवस्थेत आहे. अजून तिला तिच्या आईच्या तब्येतीची साधी कल्पना सुद्धा नाही. तिच्या काळजीने ती आधीच घाबरली आहे. त्यात हे हॉस्पिटल स्टाफचे असे येऊन फॉर्मॅलिटीचं बोलणं त्याला मुळीच आवडलं नाही. पेशंटच्या नातेवाईकांना धीर देण्याऐवजी त्यांना फॉर्मॅलिटी आणि बिलचं बोलत असतात हे लोक. तिथं पेशंटचा जीव कंठाशी आला असतो, तिथे मात्र यांना आपल्या पैशाची पडलेली असते. असा आहे सिस्टम. असं नाही की त्यांना धीर द्यावं आणि नंतर ते थोडे स्टेबल झाले की मग आपले काय ते बिलचं बघत बसावं. पण हे यांना कोण सांगणार ना? यशने पेपर घेतले. तशी ती नर्स निघून गेली. मी आलोच बोलून यश सुद्धा तिथून निघून गेला. सिया मात्र अजूनही स्तब्ध होऊन त्यालाच पाठमोरी बघत होती. इतक्या मोठ्या कंपनीचा सीईओ आज आपले सगळे कामधाम सोडून तिच्या मागे आहे आणि न बोलताही तिला धीर देत होता, सांभाळत होता. याच तिला आधारही वाटत होतं आणि आश्चर्य सुद्धा. पण तरीही ती गप्प होती. फॉर्मॅलिटी पूर्ण करून यश पुन्हा येऊन सियाच्या थोड्या अंतरावर उभा झाला. सिया सुद्धा नजर चोरून चोरून यशला बघत होती. तिला माहिती नाही का, पण यशच्या जवळ असल्याने तिला हिंमत मिळत होती. थोड्याच वेळात बाहेर असलेला लाल दिवा विझला. तशी इकडे सियाच्या हृदयाने वेग धरला आणि डोळे त्या बंद दाराकडे लागले. हलकासा आवाज करत
तो दार उघडला आणि आतून तोंडावर मास्क घालून आणि हिरव्या रंगाचा एप्रिल घालून डॉक्टर बाहेर आले. तशी सिया धडधडत्या काळजाने त्यांच्या जवळ गेली. तुम्ही कोण? डॉक्टरांनी सियाला बघून विचारले. मी ते सिया व तिच्या दाराकडे बोट दाखवत. अच्छा, म्हणजे तुम्ही पेशंटचे नातेवाईक का? डॉक्टरांनी पुन्हा खात्री करत विचारले. मी त्यांची मुलगी, सियाने रडतच उत्तर दिलं. तुमच्या सोबत आणखी कुणी नाही का? डॉक्टरांनी इकडे तिकडे बघत विचारलं. तितक्यात यश समोर आला. तसे डॉक्टर त्याला बघून धक्क्यात गेले. आता यश किर्लोस्कर याला कोण नाही ओळखणार? खूप गावाजलेलं नाव होतं किर्लोस्कर एंटरप्राइजचं. त्यात मोस्ट वॉन्टेड बॅचलर म्हणून यश सगळ्याच्या नजरेत नेहमी असायचा. येस डॉक्टर, एनिथिंग इज सिरियस? यश जवळ सियाला बघत बोलला. तसे आता सियाचे ठोके इतके वाढले की तिचं खाली वर होणारा श्वास यश स्पष्ट बघू शकत होता. काहीही सिरियस नसावं इतकंच काय तो मनात बोलत होता. मिस्टर किर्लोस्कर? डॉक्टर स्माइल करत यशला बघून म्हणाले. आता इतका मोठा माणूस आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला बघून तर त्या डॉक्टरांना आता आकाशच ठेंगणं वाटू लागलं होतं आणि त्यांच्या थोबाडावर भल्ली मोठी स्माइल घेऊन ते यशला बघत होते. इकडे सियाचा जीव मात्र आपल्या आईच्या काळजीने तुटत होता. कधी एकदा आपल्या आईला बघते असेच झाले होते तिला. येस डॉक्टर. यशच्या आवाजाने डॉक्टरांना पुन्हा भानावर आणण्याचं काम केलं. त्यांनी एक नजर सियावर टाकली तर ती आता डोळ्यात प्राण घेऊन त्यांनाच बघत होती. नथिंग सिरियस. जास्त काही झालं नाही. डोक्याला मार लागण्यामुळे 2-4 टाके लागले आहेत. थोड्याच वेळात त्यांना रूम मध्ये शिफ्ट करू, डॉक्टर म्हणाले. तसं सियाने सुटकेचा श्वास घेतला आणि वर बघून देवाचे आभार मानले. मिस्टर किर्लोस्कर, तुम्ही माझ्या केबिन मध्ये या, मला थोडं बोलायचं आहे. डॉक्टर यशला बघून हळूच म्हणाले. बोलताना ते खूप सिरियस दिसत होते. यशने त्यांना डोळ्यांनी चोकार दिला. तसे ते निघून गेले. मी आलोच बोलून यश सुद्धा डॉक्टरांच्या केबिनच्या दिशेने गेला. यस डॉक्टर. यशने आधीच सरळ डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी त्याला बसण्यास सांगितले. तसा यश समोर बसला आणि डॉक्टरांना बघू लागलं. चेहऱ्यावरून तरी ते खूप सिरियस दिसत होते. यशला सुद्धा आता भीती दाटून येत होती. काहीतरी अनिष्ट होणार आहे असे त्याला भासत होते. केबिनचं तापमान अगदीच गार पडलं होतं आणि एक प्रकारची भयानक शांतता तिथे भासू लागली होती, जी डॉक्टरांच्या येणाऱ्या आवाजाने भंग झाली. मिस्टर किर्लोस्कर, तुम्ही त्यांचे जवळचे आहात का? डॉक्टरांनी प्रश्न केला. यशने फक्त डोळ्यांनीच त्यांना होकार दिला. मिस्टर किर्लोस्कर, खरं सांगायचं तर अपघातात त्यांना जास्त काही दुखापत झाली नाही, पण बोलून डॉक्टर थांबले. जे काही असेल ते स्पष्ट सांगा डॉक्टर. यश आपली पूर्ण हिंमत एकवटून म्हणाला. समोर काय या विचारानेच त्याला धडकी भरत होती, कारण प्रश्न त्याच्या जीवाचा होता. आईला काही झालं तर त्याची बेबी किती खचणार होती हे जाणून होता तो. आणि आता हे सुद्धा पक्क झालं होतं की काहीतरी खूप सिरियस असणार. त्याशिवाय डॉक्टर त्याला असे केबिन मध्ये यायला सांगितलं नसतं. मिस्टर किर्लोस्कर, आम्हाला वाटतं त्यांना थर्ड स्टेज कॅन्सर आहे. डॉक्टरांचे शब्द जसे त्या केबिन मध्ये घुमले, एक वेळ तर यशचं डोकं सुन्न पडलं होतं. क्षणात त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बेबी डॉलचा रडवलेला चेहरा उभा झाला. डॉक्टर, तुम्ही लवकरात लवकर त्यांचा उपचार सुरू करा. पैशाची काळजी करू नका. यश कुठलाही विचार न करता लगेच म्हणाला. मिस्टर किर्लोस्कर, पैशाची गोष्ट नाही आहे, डॉक्टर म्हणाले. तसा यश त्यांना बघू लागला. त्याच्या डोळ्यात आता असंख्य प्रश्न होती आणि सोबतच सियाविषयीची काळजी देखील स्पष्ट दिसत होती. म्हणजे त्याने थरथरत विचारलं, म्हणजे हेच की मिस्टर किर्लोस्कर, आता त्यांच्याकडे जास्त वेळ नाही, पण त्यांच्या मुलींना बघून हे दिसत होतं की तिला याबद्दल, म्हणजे आपल्या आईच्या आजाराबद्दल अजून काहीच माहिती नाही. आणि तसे ती खूप हळवी दिसली मला. हा धक्का तिला सहन होणार नाही. माहिती नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्ही त्यांना आपल्या पद्धतीने सांगा.
आणि जमल्यास पेशंटला जास्तीत जास्त आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी तर वेळच सांगेल. डॉक्टरनी यशला सगळं सांगितलं. तसा यश आता हादरलाच. काय बोलावं, कसं सांगावं त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तसाच उठून डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडला. पायांची गती मंदावली होती. हृदयाची गती मात्र कैक पटीने वाढली होती. यश तसा सरळ चालत येत होता आणि त्याची नजर बेंचवर बसलेल्या आपल्या निरागस पाखडावर पडली. तिच्या चेहऱ्यावर आता समाधानाचं एक हलकंसं हसू होतं, जे बघून त्यालाच भरून आलं. कसा सांगणार होता तो त्याच्या बेबी डॉलला तिच्या आईचं इतकं मोठं सत्य, आणि त्याहीपेक्षा त्याला काळजी होती की या सगळ्यातून त्याची बेबी डॉल कशी सावरणार होती. लहानपणीच बाबा गेले आणि आता आई, तिच्या जगण्याचा एकमेव आधार, ती सुद्धा लवकरच जाणार होती. हा धक्का त्याच्या बेबी डॉलला असहनीय होता. हा विचार करूनच यश खचला होता. पण त्याला असं धीर सोडून चालणार नव्हतं, कारण त्याला आपल्या बेबी डॉलला सुद्धा सांभाळायचं होतं आणि तो सांभाळणार होता. आता त्याला लवकरात लवकर काही पावलं उचलायची होती. याच विचारात तो कधी सियाजवळ आला त्याचं त्याला सुद्धा समजलं नाही. थँक्यू सर. सियाचा नाजूक आवाजाने त्याची तंद्री तुटली. त्यानं पाहिलं तर सिया आता समोर हात जोडून उभी होती. डोळ्यात कृतज्ञता स्पष्ट झळकत होती. थोड्याच वेळात सियाच्या आईला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि सिया बाजूच्या टेबलवर बसली. पण जशी तिची नजर त्या स्पेशल रूमवर फिरली, ती बघून तर सिया बघतच राहिली आणि तिच्या डोळ्यात चिंता उमटली. डोंट वरी, हा सगळा खर्च कंपनी करेल. यश म्हणाला. तसं सिया आश्चर्याने त्याला बघू लागली. म्हणजे यांना कसं कळलं मी काय विचार करते ते? असेच कायसे भाव घेऊ ती यशला बघू लागली. जास्त विचार करू नकोस, आईची काळजी घे आणि कधीही काहीही गरज पडली तर मला कॉल कर, बोलून यशने तिला आपला पर्सनल नंबर दिला आणि तिथून बाहेर पडला. कारण आता त्याला खूप काही महत्वाची पावलं उचलायची होती, ज्यामुळे कदाचित त्याची बेबी डॉल हर्ट सुद्धा होणार. पण तरीही तो हे करणार होता, फक्त तिच्यासाठी. बेबी डॉल, मला कळत नाही आहे तुला इतकं मोठं सत्य कसं सांगू ग. जे मला जड जात आहे ते तुझ्यासाठी किती जीव घेणं असेल मी समजू शकतो. लहानपणापासून एक काकूस तर तुझं सर्वस्व आहे, मला माहिती आहे. म्हणून तर हे सत्य सांगायला माझा जीव नाही होत आहे. आणि कदाचित हेच ठीक सुद्धा आहे की जोपर्यंत त्या आहेत तू हसत खेळत त्यांच्या सोबत आनंदाने राहा. हाच विचार करून त्यांनी तुला हे सत्य सांगितलं नसेल, कारण त्यांना सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी बघवत नसेल ना. ते आपल्या काळजावर इतकं मोठं दगड ठेवून कसे जगत असतील मला तर विचार सुद्धा करवत नाही आहे. कारण समोर जे होणार ते विचार करूनच माझे हातपाय गार पडत आहेत. माझ्या हातात असते ना तर मी जगातली कुठल्याही कोपऱ्यात नेऊन त्यांना बरं केलं असतं, पण ते सुद्धा आता शक्य नाही. पण तू घाबरू नकोस आणि काळजी तर करूच नकोस. या काळात आणि समोर सुद्धा तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. यशने गाडीत बसून मनातच विचार करून घेतला आणि त्याने गाडी स्टार्ट करून तो निघाला. थोड्याच वेळात त्याची गाडी किर्लोस्कर निवासमध्ये थांबली. तसं हॉलमध्ये असलेल्या त्या सगळ्यांचं लक्ष दाराकडे लागलं. यावेळी त्याच्या गाडीचा आवाज ऐकून त्यांना तर आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. पण तितक्यात त्याच्या येण्याची पुष्टी त्यांच्या डोळ्यांनी दिली. त्यांना यश आता येताना दिसला. चेहरा फार थकलेला दिसत होता. डोळे सुजले होते, जसं काही तो खूप रडला आहे हे सांगत असावे. त्याला त्या अवतारात बघून सुगंधा आणि नंदा तर काळजीतच पडल्या. नेहमी ज्याला रुबाबात आणि खंबीर बघितलं तो आज इतका का खचला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या त्या. शेवटी काहीही झालं तरी त्याच्या आई आणि आजी होत्या. कितीही म्हणत असल्या तरी आपल्या लेकराला तसं विकृतांना बघून तरी कसं चालणार होतं म्हणा. यश तो हॉल मध्ये आला तसं सुगंधा यांनी त्याला आवाज दिला, तर त्यांचा आवाज ऐकून यशने त्यांच्याकडे नजर फिरवली. पण त्याला बघून मात्र सुगंधा यांनी आपल्या हृदयावरच हात ठेवला.
तर बाकी सगळ्यांचे डोळे सुद्धा मोठे झाले. आज त्याच्या डोळ्यातला तो लालसरपणा फक्त एक रंग नव्हता, तर त्यात एक असं दुःख, एक अशी वेदना साचली होती जे तिथे असलेल्या प्रत्येकाचं मन हिलावून गेली. सिंहाचं दुःख तो सुद्धा फील करत होता, कदाचित तिच्यापेक्षा जास्त, कारण जे तिलाही माहिती नाही असे गुपित त्याला माहिती होतं. तो एकदा सर्वांना बघून आपल्या खोलीत निघून गेला. खाली सगळे त्याला फक्त बघण्याचं काम करत राहिले. कोणते पाऊल उचलायला आता यश याला समजेल का आईचं सत्य काय होईल पुढे, बघू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.